नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश 10 मधील चॅप्टर फर्स्ट स्ट्रेट स्ट्रोक्स हा पाहणार आहोत। बोर्डवर आपण काही कॉन्सोनंट्स लिहून घेतलेले आहेत स्ट्रेट स्ट्रोकचे आणि एक आउटलाइन ड्रॉ केलेली आहे। त्या आउटलाइन नुसार आपल्याला कॉन्सोनंटचे स्ट्रोक्स काढायचे आहेत। तर फर्स्ट स्ट्रोक दिलेला आहे पी आणि बी असे स्ट्रोक कॉन्सोनंट्स आहेत। तर पी ची आउटलाइन काढताना फेंट म्हणजे लाईट आउटलाइन घ्यायची आहे आणि बी ची आउटलाइन हेवी म्हणजे डार्क आउटलाइन काढायची आहे। शॉर्ट हँड मध्ये म्हणताना लाईट आणि हेवी असं म्हटलं जातं, पण फेंट आणि डार्क असं म्हटल्यावर लक्षात येते लवकर, म्हणून आपण फेंट आणि डार्क घेऊयात। तर पी ची आउटलाइन फेंट घ्यायची आहे आणि बी ची आउटलाइन डार्क घ्यायची आहे। तर आकृतीमध्ये आपल्याला 120 अंशाचा कोन जिथे तयार होतो तिथे पी आणि बी ची आउटलाइन तयार होते। हे अशी वरून खाली घेतल्यानंतर पी आणि बी ची आउटलाइन तयार होते। आउटलाइन ड्रॉ करताना फेंट आउटलाइन घ्यायची आहे आणि बी ची आउटलाइन डार्क घ्यायची आहे। सेम अशीच कंटिन्यू मध्ये असंच घ्यायचं आहे, पी बी पी बी पी बी अशा प्रकारे काढायचं आहे। त्यानंतर जे आहे टी आणि डी, तर टी ची आउटलाइन लाईट घ्यायची आहे आणि डी ची आउटलाइन हेवी घ्यायची आहे, म्हणजे फेंट आणि डार्क अशी आउटलाइन घ्यायची आहे। ज्यावेळेस ड्रॉइंग मध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो त्यावेळेस टी आणि डी ची आउटलाइन तयार होते। स्ट्रेट आउटलाइन वरून खाली घ्यायची आहे, फेंट आउटलाइन टी आणि डी ची डार्क घ्यायची आहे। हे आपण आउटलाइन वर एरो दाखवलेला आहे, तो कुठल्या दिशेने काढायचा आहे त्यासाठी दाखवलेला आहे। कंटिन्यू मध्ये असंच टी डी टी डी टी डी अशा प्रकारे घ्यायचं आहे। त्यानंतरच कॉन्सोनंट आहे चे आणि जे, तर चे ची आउटलाइन लाईट घ्यायची आहे आणि जे ची आउटलाइन हेवी घ्यायची आहे। तर ड्रॉइंग मध्ये ज्यावेळेस 60 अंशाचा कोन तयार होतो त्यावेळेस चे आणि जे ची आउटलाइन तयार होते। वरून खाली घ्यायची आउटलाइन चे अशा प्रकारे, जे ची आउटलाइन डार्क घ्यायची आहे। कंटिन्यू मध्ये चे जे चे जे अशा प्रकारे घ्यायचं। त्यानंतरचे आहे के आणि गे ची, के ची आउटलाइन लाईट घ्यायची आहे आणि गे ची आउटलाइन हेवी म्हणजे डार्क घ्यायची आहे। ज्यावेळेस ड्रॉइंग मध्ये 0 अंशाचा कोन तयार होतो त्यावेळेस के आणि गे ची आउटलाइन तयार होते। राईट टू लेफ्ट ड्रॉइंग घ्यायची आहे आणि स्ट्रोक काढायचा आहे। स्ट्रोक काढताना ऑन द लाईन म्हणजे लाईन वर घ्यायचं आहे, लाईनच्या वर नाही घ्यायचं। के आणि गे ची आउटलाइन डार्क घ्यायची आहे। कंटिन्यू मध्ये असंच के गे अशा प्रकारे। त्यानंतरचा शेवटचा रे आहे, तर इथे ड्रॉइंग मध्ये आपल्याला एकच कोन राहिलेला आहे, तो 30 अंशाचा आहे। तो रे ची आउटलाइन तयार करतो। खालून वरती घेतल्यानंतर रे ची आउटलाइन तयार होते अशा प्रकारे रे। कंटिन्यू मध्ये असंच रे 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 ची आउटलाइन लाईट घ्यायची आहे। तर पाठ करताना पी बी टी डी चे जे के गे आणि रे अशा प्रकारे घेऊन ड्रॉइंगच्या सहाय्याने आपण आउटलाइन्स कशा प्रकारे ड्रॉ करायच्या ते घेतलेलं आहे। त्यानंतरचे स्ट्रोक्स कर्व स्ट्रोक्स आहेत। आपण बोर्डवर 2 सर्कल काढून घेतलेले आहेत, त्यानुसार आपल्याला कर्व स्ट्रोकचे स्ट्रोक्स काढायचे आहेत। इथे सर्कल मध्ये एक प्लसचं चिन्ह दिलेलं आहे आणि एक इंटूचं चिन्ह, या 2 चिन्हाच्या अनुसार आपल्याला कॉन्सोनंटचे कर्व स्ट्रोक घ्यायचे आहेत। तर फर्स्ट कॉन्सोनंट दिलेले आहे एफ अँड बी, तर एफ ची आउटलाइन घेताना लाईट घ्यायची आहे आणि बी ची आउटलाइन हेवी काढायची आहे। तर सर्कल मध्ये प्लसचं सिम्बॉल जिथे दिलेला आहे, तर इथून एवढा भाग जो आहे तो एफ अँड बी ची आउटलाइन तयार करतो। तर एफ ची आउटलाइन लाईट घ्यायची आहे आणि बी ची आउटलाइन हेवी घ्यायची आहे। आउटलाइन ड्रॉ करूयात आपण, एफ फेंट आणि बी ची
डार्क घ्यायचे. कंटिन्यू अशाच प्रकारे एफ बी एफ बी एफ बी अशा प्रकारे घ्यायचे. त्यानंतरचं कॉन्सोनंट आहे इथ आणि दी. फर्स्ट इथ आहे ते ITH आहे आणि दुसरं इथ आहे ते TSEE. तर इथ जे दिलेलं आहे ते लाईट घ्यायचं आहे आणि सेकंड इथ जे आहे ते हेवी घ्यायचं आहे. तर सर्कल मध्ये ज्या वेळेस N2 सिम्बॉल आहे तिथे इथून एवढा भाग आहे जो सर्कलचा तो इथ आणि दी ची आउटलाईन तयार करतो. इथ आणि दी. तर इथची आउटलाईन फेंट घ्यायची आहे आणि दी ची आउटलाईन डार्क घ्यायची आहे. कंटिन्यू मध्ये अशाच प्रकारे इथ दी अशा प्रकारे काढायचं आहे. त्यानंतरचा आहे यस अँड झी. हे दोन कॉन्सोनंट आहे. यस ची आउटलाईन लाईट घ्यायची आहे आणि झी ची आउटलाईन हेवी घ्यायची म्हणजेच फेंट आणि डार्क अशा प्रकारे घ्यायची आहे. यस ची फेंट घ्यायची आहे आणि झी ची डार्क घ्यायची आहे. ज्यावेळेस सर्कल मध्ये इथून एवढा भाग तो यस अँड झी ची आउटलाईन तयार करतो. अशा प्रकारे वरून खाली घेतला जातो यस अशा प्रकारे आणि झी ची आउटलाईन सेम अशीच फक्त डार्क काढायची आहे. कंटिन्यू अशाच प्रकारे यस झी अशा प्रकारे घ्यायचे. त्यानंतरचं स्ट्रोक आहे इश आणि झी चे स्ट्रोक्स आहेत. तर इश ची आउटलाईन लाईट घ्यायची आहे आणि झी ची आउटलाईन हेवी घ्यायची आहे. तर सर्कल मधील प्लस सिम्बॉल मधील इथून एवढा भाग जो आहे तो इश आणि झी ची आउटलाईन तयार करतो. आउटलाईन ड्रॉ करायची आहे इश अशा प्रकारे. फेंट आउटलाईन घ्यायची आहे आणि झी ची डार्क घ्यायची आहे. कंटिन्यू असंच इश आणि झी अशा प्रकारे. त्यानंतरचं कॉन्सोनंट आहे एम ची आउटलाईन लाईट काढायची आहे. त्यावेळेस सर्कल मधील इंटूच्या चिन्हातील इथून एवढा भाग राईट टू लेफ्ट घ्यायचा आहे. त्यावेळेस एम ची आउटलाईन तयार होते. आउटलाईन ड्रॉ करताना राईट टू लेफ्ट ड्रॉ करायची एम. कंटिन्यू असंच एम एकसारखी आउटलाईन ड्रॉ करायची. त्यानंतरचं कॉन्सोनंट आहे एन ची आउटलाईन लाईट ड्रॉ करायची आहे. सर्कल मधील इंटूचं चिन्ह जिथं आहे तो एवढाच भाग राहिलेला आहे तो एन ची आउटलाईन तयार करतो. हे पण आउटलाईन राईट टू लेफ्ट आहे एन अशा प्रकारे. कंटिन्यू अशीच घ्यायची एन अशा प्रकारे. त्यानंतरची आहे इंगची आउटलाईन हेवी काढायची आहे म्हणजेच डार्क घ्यायची आहे. सेम यांची आउटलाईन जशी आहे तशीच फक्त डार्क घ्यायची आहे. इंग सेम आउटलाईन आल्या बारीक मोठी काढायची नाही. त्यानंतरचं कॉन्सोनंट आहे एल ची आउटलाईन लाईट घ्यायची आहे. सर्कल मधील प्लसचा सिम्बॉल जिथे आहे इथून एवढा भाग जो आहे तो एल ची आउटलाईन तयार करतो. अशा प्रकारे खालून वरती घ्यायची आउटलाईन एल. कंटिन्यू अशीच एल. त्यानंतरचा आहे आर. तर आर ची आउटलाईन लाईट घ्यायची आहे. तर सर्कल मधील आता प्लसच्या चिन्हातील इतकाच भाग राहिलेला आहे तर वरून खाली आउटलाईन काढायची आहे आर ची. अशा प्रकारे डाउनवर्ड आर आहे आर अशा प्रकारे घ्यायचे. त्यानंतरचे 3 कॉन्सोनंट हे सेपरेट आहेत विदाउट सर्कलचे. तर फर्स्ट कॉन्सोनंट दिलेला आहे वे. तर वे ची आउटलाईन लाईट घ्यायची आहे. जसं हॉकी स्टिक सारखं राईटचं चिन्ह घेतो आपण त्याप्रमाणे घ्यायचं आहे वे ची आउटलाईन. अशा प्रकारे खालून वरती वे अशा प्रकारे काढायचे. त्यानंतरची आहे वाय. तर स्टेनो मध्ये आपण वाय ला ए म्हणतो. लाईट आउटलाईन घ्यायची आहे वाय ची. तर ए च्या उलट बाजूस घ्यायची अशा प्रकारे हॉकी स्टिक सारखी ए अशा प्रकारे. त्यानंतरच
लास्टचं कॉन्सोनंट आहे एच. एचची आउटलाईन लाईट. जसं आपण आर चे दोन प्रकारे आउटलाईन घेतल्या, एक स्ट्रेट स्ट्रोकची आणि एक कर्व स्ट्रोकची, तसंच एचच्या पण म्हणजेच ह्याच्या दोन आउटलाईन आहेत. सर्कल घेऊन वरती लाईन ड्रॉ करायची अशा प्रकारे आणि वरती सर्कल घेऊन खाली लाईन ड्रॉ करायची. अशा दोन प्रकारे ह्याचे आउटलाईन आहेत. कंटिन्यू मध्ये असंच हे 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 अशा प्रकारे आपण चॅप्टर फर्स्ट मधील स्ट्रेट स्ट्रोक्स आणि कर्व स्ट्रोक्स कशा पद्धतीने ड्रॉइंग मार्फत ड्रॉ करायच्या ते आपण चॅप्टर फर्स्ट मध्ये पाहिलेलं आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्लिश स्टेनोमधील चॅप्टर 1 याच्यातील चॅप्टर 1 पाहिलेला आहे. यामध्ये आपल्याला इथून पुढचे शिक्षण पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून वेदांत टेक्नॉलॉजी या ॲपच्या माध्यमातून आपल्याला पुढील चॅप्टर शिकता येतील. या ठिकाणी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन वेदांत टेक्नॉलॉजी हे सॉफ्टवेअर आहे सर्च करून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा लोगो येईल वेदांत टेक्नॉलॉजीचा. त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपली पूर्ण माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे आणि या ठिकाणी खाली आय ॲग्री या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला लॉग इन होईल आणि या ठिकाणी आपल्याला इंग्लिश स्टेनो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 599 किंमत दिसते आहे, परंतु आपल्याला हे सॉफ्टवेअर आता 399 मध्ये ऑफरमध्ये चालू आहे. या ठिकाणी आपल्याला पहिला व्हिडिओ मोफतमध्ये दिसेल. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर कंटेंट या शब्दावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. आपल्याला जर याचं पेमेंट करायचं असेल, आपल्याला घ्यायचं असेल तर बाय नाववर क्लिक करून घ्यायचं आहे. बाय नाववर क्लिक केल्यानंतर पे ऑनलाईन याच्यावर क्लिक करून आपल्याला QR कोड UPI त्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 615 दिसत आहे, परंतु आता याचे सध्या ऑफरमध्ये आपल्याला 399 मध्ये दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं पेमेंट करू शकतो.